या संदर्भात दिनांक 12 ऑगस्ट या दिवशी कोणीतरी खोडसाळपणे खुर्चीची विटंबना करण्याच्या उद्देशानं खुर्चीला लालसर पदार्थ लावलेला दिसून येतो। त्या संदर्भात दिनांक 11 तारखेला मी संध्याकाळी 7 वाजता कार्यालय सोडले होते आणि 12 तारखेला प्रभाग प्रारूप रचनेचे कामकाज असल्याकारणाने मी कार्यालयामध्ये उपस्थित नव्हतो। त्या दिवशी या मधल्या कालावधीमध्ये जी घटना घडली या संदर्भात आपण पोलीस प्रशासनाकडे पत्रव्यवहार केलेला आहे। ही घटना कोणत्या उद्देशाने घडली, खुर्चीची विटंबना करण्याच्या उद्देशाने घडली किंवा वैयक्तिक विटंबना करण्याच्या उद्देशाने घडली किंवा याच्यामध्ये काही अंधश्रद्धेचा प्रकार आहे किंवा का नाही, या संदर्भात अधिक तपास पोलीस प्रशासन करत आहे। आम्ही पोलीस प्रशासनाला पत्रव्यवहार केलेला आहे। त्या संदर्भातचे CCTV फुटेज आम्ही पोलीस प्रशासनाकडे सुपूर्द केलेले आहेत। त्यांना आवश्यकतेप्रमाणे ज्या कोणत्या गोष्टी लागतील किंवा ज्या कोण कर्मचाऱ्यांची चौकशी करायची असेल त्यांना आम्ही सहकार्य करत आहोत, कर्मचारी पाठवून सहकार्य करत आहोत। आपला कोणावर संशय आहे या संदर्भात CCTV फुटेजमध्ये मी त्या दिवशी कार्यालयामध्ये प्रभाग रचनेच्या संदर्भात कामकाजासाठी इतरत्र गेले असल्या कारणानं फक्त कार्यालयीन कर्मचारी कार्यालयामध्ये आलेले आहेत। त्याच्यामुळे याच्यामध्ये कोणत्याही शहरामधील किंवा इतर तालुक्यामधील कोणतीही व्यक्ती मुख्याधिकारी यांच्या दालनामध्ये आलेली नाही आहे। फक्त कार्यालयीन कामकाजाच्या संदर्भात नगरपालिकेचे कर्मचारी आलेले आहेत। त्या संदर्भात बोलणं उचित राहणार नाही, हा तपासाचा भाग आहे। या संदर्भात पोलीस प्रशासन अधिक तपास करत आहे। त्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे त्याचा पोलीस प्रशासन तपास करत आहे आणि आमचे कर्मचारी या संदर्भात थोडेसे तणावामध्ये होते, थोडंसं त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण होतं, परंतु मी सर्वांना आश्वस्त केलेलं आहे। त्यांना मी सांगितलं आहे माननीय नरेंद्र दाभोळकर यांच्या लायब्ररीमध्ये, साधना लायब्ररीमध्ये मी स्वतः अभ्यास केलेला आहे। त्या ठिकाणी मी त्यांच्या लायब्ररी शेजारी राहायला होतो। सर्वांना या संदर्भात काही भिण्याचं कारण नाही, अंधश्रद्धेचा कोणताही प्रकाराने कोणतीही गोष्ट घडत नाही आणि या संदर्भात आपण काही घाबरण्याचं गरज नाही। आपण नियमित कामकाज करावे। आता सध्याच्या घडीला सर्व कर्मचारी या संदर्भात आश्वस्त आहेत आणि कामकाज व्यवस्थित चालू आहे। त्याच्यामुळे शहरातील कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही बाबीला अफवेला बळी पडू नये अशी मी सर्वांना आवाहन करतो आणि हा प्रकार खुर्चीच्या बाबतीत नेमका कोणता होता याचा तपासातून पोलीस तपासामधून पुढील बाब निष्पन्न होईल। पुढे तुमची पोलिसांकडे काय मागणी असणार या संदर्भात पोलीस प्रशासन योग्य तो तपास करेल, प्राथमिक तपास पूर्ण करेल। याच्यामध्ये त्याचा उद्देश काय होता, कोणत्या बाबीतनं केलं, कोणी केलं, या संदर्भात जे काही पुरावे सापडतील त्या संदर्भात ते पुढील कार्यवाही पोलीस प्रशासन निश्चितच करेल याची मला खात्री आहे।